क्रमांक दुसरी काल मेगा फायनलमध्ये पोहोचला आयरे 40+ संघ. तो संघ देखील इथे दाखल झालाय. नाही कोच बघा किशोर लवकरच आलेत का त्यांना माहिती आहे ट्रॉफी उचलायची. चला पंच लगेच मैदानात जा. आयोजकांच्या सूचना आल्यात. चला संदप संघ बॅटर पाठवा लगेच. रमेश सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो कमीत कमी ट्रॉफी 20,000 कॅश प्राइज मिळू शकतात. बघा चेंडू गेलाय बघा तिकडे. पंच देखील आमचे सज्ज होत आहेत आता. पंच देखील जातात. आपण आता संदीप भाने सुनील भाने मैदानात दाखल होत आहेत. सेमीफायनलची मॅच महत्त्वपूर्ण मॅच. ओम साई चषक 20-25चा दमदार आयोजन आपण पाहतोय. न किशोर देखील बघा त्यांचे देखील आपण त्याला मान्यवर येत आहेत. अरेकचे कोणी मान्यवर आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही मला वाटतं किशोरनी कोणाला झोपून दिलं नसतील दुपारी. नाही त्यांनी मला वाटतं गावात जाऊन सर्वांच्या बेल वाजवले असतील दुपारी. उठा 2:30 वाजले आहेत मैदानात जायचंय. जसं दिवाळीच्या टापाला आपण म्हणतो ना उठा उठा पाठ झाली मूर्ती स्थानाची वेळ झाली. तसे किशोरने सांगितलं उठा उठा चला फायनल खेळायची वेळ झाली. चला बॅटर रमेश जरा थोडंसं कार्य करा कारण का आयोजकांच्या सूचना येतात. आमचं काही म्हणणं नसतं. नाही SP बघा लगेच निघाले. त्यांना माहिती नाही आयोजकांच्या सूचना आल्या समालोचकांना ते करावंच लागतं अलॉसमेंट. नाही SP देखील एक चांगले आयोजक क्रिकेटर आहेत. नक्कीच त्यांना माहिती असतं की नंतर मग फार मेहनत करावी लागते. नंतर थोडीशी संघर्ष करावा लागतो मैदानात. जगदीश पाटील जुनी भरपूर स्पर्धा आहेत.
नाही, फेब्रुवारीच्या एंडिंगला सागावची स्पर्धा 26, 27, 28. सलामीची जोडी सतीश आणि आपण पाहू शकता मला सुभाष ही जोडी मैदानात काय बॅटिंग केली क्वार्टर फायनलमध्ये आणि तीच बॅटिंगचा आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा मैदानात. पण आता दोन बलाढ्य संघ दोन्ही आपण तर खूप दोन्ही संघ मोठे आहेत. एका बाजूला जर मंगेशी लिहून वाडेकर संघ तर दुसऱ्या बाजूला पाटील लिहून संत 40+ संघ. दोन्ही संघ संघर्षातून विजय मिळवणारे संघ जगदीश पाटील विचार केला तर नामांकित संघ आहेत. नाही आता मगाशी रमेशने सकाळी सांगितलं की आमच्या गावात SPL देखील होणार आहे संघ प्रीमियर लीग. बघा कोणीतरी सांगितलं कॉमेंट्री फुकट. चालेल आम्ही कॉमेंट्री फुकट करू, तुम्ही सर्वांना प्रवेश फी फुकट द्या. रमेश बरोबर ना? नाही गावाची स्पर्धा आहे व दुसरी स्पर्धा ठेवा, आम्ही फुकट कॉमेंट्री करू. दादा तुम्ही बोलवलं ह्याच्यातच आम्हाला समाधान. प्रेमच पाहिजे, प्रेमा खातीर सर्वच काही समालोचकांचं करतात. चला बॅटर मैदानात दाखल झाले, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जाऊयास मॅचच्या दिशेने. सेमीफायनलची मॅच गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता योगेश व्यापारी येतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला निलेशला आपण पाहू शकता. मिड ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ओ पहिला चेंडू पूल केलाय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिड विकेट सीमारच्या पार षटकार. सहाने आघात केलाय, आघात दमदार झालाय. हाय स्कोरिंग मॅच होते का पाहिजे जगदीश पाटील का दोन बलाढ्य संघांमधील मॅच आहे. बघा उंबाडे 40+ संघ देखील राजीव भोईरला आज भरपूर मार पडला. 29 धावा मला वाटतं पहिल्यांदाच मी पाहिल्यांदा जेव्हापासून उंबाडी 40+ संघ खेळतो तेव्हापासून, आणि तिथे कुठेतरी मॅच गमावी लागली त्या संघाला. एक एक दिवस असतो. बघा मिडॉनचा क्षेत्ररक्षण गेला नव्हता, संधी होती SP कडे पण SP ने सांगितलं नाही खेळाडू जाऊ दे क्षेत्ररक्षण करू दे. ऑन द वे होते म्हणजे ते चालत होते. योगेश व्यापारी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय पूलच्या माध्यमातून स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार. नाही मला वाटतं तो लहान मुलगा जो क्षेत्ररक्षण करतो त्याला पाणी विचारा, नक्कीच द्या, पाणी द्या. तिथे आमचे ड्रिंक्स बेकर बघा त्याच्यापर्यंत पाणी पोचवा. नाही जेवण बिवण दिलेलं आहे पण पाणी पण द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही अशोक आपण जगदीश पाटील तर बेतोड्याला स्पर्धा असली ना की फक्त त्या चाळीमध्ये जाऊन सांगायचं तुम्हाला 200 रुपये मिळतील, फक्त सीमेरेशन चेंडू द्या. भरपूर जण येतात सांगतात की आमचे नावं घ्या. नाही बरोबर आहे ना पप्पू, कुठंतरी एक थोडासा रोजगार जरी मिळतो. 200 रुपये लहान मुलाला मिळाला म्हणजे त्यांना आनंदाची गोष्ट आहे. जसं पहिला आपल्याला वडापाव खायला पैसे मिळाले गेले आनंद व्हायचा. 12 धावा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला योगेश व्यापारी कमबॅक करतो का पाहिजे. व पुण्याचा चांगला चेंडू होता, हा चेंडू चांगला होता, मिड विकेटला वेगाने चाललाय. एकच धाव, कमबॅक चांगलं झालंय. 13 धावा दाखल करते बघायला मिळालंय. योगेश व्यापारी गोलंदाजी मार्कवर टाकला. सतीश पाटील आलाय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या षटकात पुढचा चेंडू ऑन साईडला वळवलाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू चालला. या बेला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारच्या पार चौकार. खराब गोलंदाजी योगेश व्यापारीच्या माध्यमातून. सातत्याने शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली जाते. तर पॉवर प्ले सुरू आहे, शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली तर फक्त 2 खेळाडू असतात त्यांना भेदायचे असतात. एक ऑफ साईडला असतो तर एक ऑन साईडला असतो. पण आता बघितलं तर दोन्ही ऑन साईडला लावले गेलेले आहेत 5व्या चेंडूला. बघा गणेश शेलार दखल घेतात त्या खेळाडूची. आपण पहिले स्वयंसेवकचे 17 धावा दाखल करतील. बॅक पुढे गेलाय, स्क्वेअर कट केलंय. या बेला चेंडू वेगाने चाललाय डीप पॉइंट रिझर्व मधून. आउटफील्ड फास्ट आहे, थांबवण्यात यश मिळवलंय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 20. एक चेंडू अजूनही बाकी, एक दमदार स्टार्ट संद 40+ संघाचा. कारण का पहिला सामना संघर्षातून विजय मिळवला ना, तिथून मात्र कुठेतरी या संघाने
एक चांगली रणनीती आजमावली आहे. अंतिम चेंडू. ओ पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ओव्हर पिच टाकलाय. खराब गोलंदाजी इथे. षटकाराने धावसंख्या 26. प्रत्येक चेंडू ना आपण जगदीश पाटील जर निरीक्षण केलं ना प्रत्येक चेंडू ओव्हर पिच टाकत होता. योगेश व्यापारी कुठेतरी यष्टीरक्षकाकडे जाऊन सांगणं फार गरजेचं होतं की अशा प्रकारची गोलंदाजी सुभाष पाटीलला केली तर तुम्हाला त्याचं भुगतान भोगावं लागलं. ते लागलंय. 26 धावा आल्यात. जर 25च्या सरासरी धावा कुठल्या तर जवळजवळ 75+ धावा होतील अजूनही. 26 झाल्यात. चांगला स्टार्ट. मग अशी 29 कुठल्या होत्या आता 26 कुठल्या आहेत. विजय आल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला 37. शॉर्ट लाईनचा चेंडू पूल केला. पाठवलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. चौकार. 30 धावा दाखल करते. 30 धावा दाखल करती लागल्यात. एक चांगली सुरुवात पाटील संद 40+ माध्यमातून. आज गोपी देखील आल्यात बघा. मला वाटतं कालच त्यांना खबर पोचली की आपला संघ मेगा फायनलमध्ये पोचलाय. त्यामुळे त्यांनी आज कुठेतरी कामाला जायचं टाळलं असेल. बॅग बघा भरपूर मोठी घेऊन कदाचित जिमची बॅग असावी त्यांची. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. वाडेगर संघाचे बघा खांदे झुकलेले वाटतात. मानसिकता कुठेतरी थोडीशी खच्चीकरण होताना दिसतंय. 32 धावा. असे मी तर म्हणेल ना जगदीश पाटील तुम्ही अशा वेळेला जरी झेल सोडला ना मानसिकता नका खच्ची करून देऊ. तुमचा त्यांचा संघ देखील तेवढाच चांगला आहे. पण विपक्ष संघ जरी आक्रमण करतोय तुम्ही देखील धावा कुटू शकतायत. इथे विकेटची गरज आहे. तो विकेट मिळाला असता. स्क्वेअर लेगला झेल सुटला गेला. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. अखेरकार यश मिळाले. धावसंख्या 32. पहिला गडी बाद झालाय. वैयक्तिक 13 धावा करून बाद झाला. रमेश आलाय आणि रमेशने देखील चांगली बॅटिंग केली. संदप आपण तर मोठा गाव विरुद्ध काय बॅटिंग केली. एका षटकामध्ये 30 धावा कुठल्या. विजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला रमेश आलाय नवीन बॅटर. विजय तो रमेश. ओ चांगला लेग ब्रेक बघायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर काढलाय चेंडूला. खूप चांगली गोलंदाजी. एक झेल सुटला. एक झेल पकडला गेला लॉंग ऑफला. 32 धावसंख्या दाखल करते. षटक प्रगतीपथावर दुसरा. विजय चांगली गोलंदाजी करतोय. रमेशच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट गेलाय. पाहिजे पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग करतोय.
ओ बॅकफुट गेलाय, स्क्वेअर कट चाललाय, जवाब फटका. चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. 36 धावा. धाव फलक ते आपण पाहू शकता पहिला. छत्तीस धावा धाव फलक. रमेशच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. विजय. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा लेग ब्रेक बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या. धाव फलकर ते आपण पाहू शकता. 18 रन 36. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा येतात पाहायचंय. पाण्याची मागणी केली. तर हरिचंद्र भाणे साहेबांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. संदेश दळवी येतोय. स्ट्रायकला सुभाष. खूप चांगली बॅटिंग केली सुभाषने या स्पर्धेमध्ये. कैलास भाणे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सेमीफायनलची मॅच इथून पाहायचं आयरे संघाबरोबर कोणता संघ मेगा फायनल खेळतोय. संदेश दळवी येतोय. ओ स्विच हिट पाठवला चेंडूला. पॉइंट सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय तर पाहायचा चौकार. 36 मध्ये 4 अजून ऍड कडे 40 झाल्यात. धावा दाखल का ती. सुभाष वैयक्तिक खेळतो आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत पप्पू. 23 धावांचं योगदान दिले. खूप चांगली बॅटिंग केली सुभाषने या स्पर्धेमध्ये. संदेश तो सुभाष. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. जेलची शक्यता आहे का पाहायचं. चेंडू बाहेर गेलाय का पाहायचंय. आणि चेंडू गेला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. 46 धावा. धावा धावा आणि धावा थांबायचं नाव घेत नाही. झेल ड्रॉप. वेगवान चेंडू टाकला होता. 2 चेंडूच्या तुलनेने हा जगदीश पाटील हा चेंडू खूप वेगवान होता. वाईड यॉर्करचा वापर केला. 46 धावा झाल्यात. कारण आता पश्चिमेकडून पूर्वेला हवा येते. संदेश. हो अजून एक चांगला लेग ब्रेक. थोडासा आपण बेले तर रॉंग वन देखील टाकला गेलाय. बोट थोडंसं हात फिरवला. ज्याप्रमाणे सर्वेश पाटील रॉंग वन टाकतो ना तशाच प्रकारचा हा चेंडू टाकला होता. संदेश तो सुभाष. 2 चेंडू डॉट गेलाय. षटकार आल्यानंतर 30 षटकाचा पुढचा चेंडू. हो जबरदस्त गोलंदाजी. इथे बॅटर बाद बघा एसपीचं कौतुक करेल. स्वतः निघालाय बघा. स्पोर्ट्समॅनशिप आवडली असेल ना एसपीची त्याला टाळ्या होऊन जाते त्याच्यासाठी. जबरदस्त जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप.
अशोक पाटील हेच आहे ना, आपण बघितलं तर पंच त्यांच्याच पॅनलचे आहेत, एस पी पॅनलचे ते देखील प्रमुख आहेत. त्यांना वाटते पंचांवरती दबाव का, आपण आऊट होतो आपण निघा. नाही, असे बरेचसे खेळाडू आहेत. नाही तर आपण बघितलं तर जगदीश पाटील काही खेळाडू नाही पंच नाही, मग समालोचक मध्ये बोलला होता त्यामुळे आम्हाला कट आज ऐकायला आली नाही असं नाही आहे. मी बाद आहे ना, मला निघायचं आहे ना, असे प्रामाणिकपणा दाखवा. जर प्रामाणिकपणा आवडला असेल ना, एस पीचा तर टाळ्या होऊन जाते एकदा. सर्व खेळाडूंना विनंती करतोय, जबरदस्त कौतुक केलं जातं. अशोक पाटील आपण मित्रांना आपण इथं जगदीश पाटील कौतुक झालं देखील पाहिजे. धावा दिल्या फलकातील 46. दोन बॅटर बाद. संदेशनी षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी केली. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकात ओ बाकपड गेला, पंच केला यावेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चौकार. 50 धावा फलकाती लागल्यात. 50 धावा फलकाती लागल्यात. 50 धावा या षटकात संदेशच्या धावा आल्या तब्बल आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा आल्यात. एक बॅटर देखील त्यांनी महत्वपूर्ण बाद केलाय. चला चेंडू द्या लगेच नवीन. अंतिम षटक घेऊन येतो निलेश कापसे येतोय. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. मॅच बॉल आलाय का, चला या. चेंडू आलाय बघा. धन्यवाद ज्याने चेंडू आणून दिले त्यांना. नाही, लहान मुलांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊया. 50 धावा दाफलकाती लागल्यात. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. अंतिम षटक. 50 धावा दाफलकाती लागल्या. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे जगदीश पाटील इथून. निलेश कापसे आल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला संगणक रमेशला आपण पाहू शकता. एक चौकार आला आपण तर रमेशच्या बाडमधून, एक चौकार आला मधूच्या बाडमधून. हो, चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवात चांगली झाली, वेगवान चेंडू होता. आयरेस संघ बरोबर कोणता संघ इथे मेगा फायनल खेळायला तयार होतो. सेमीफायनलची मॅच, बक्षीस पात्र फेरी. इथून जो जिंकेल तो कमीत कमी ट्रॉफी 20,000 कॅश प्राइज मिळेल. हो, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. चौकार. धावसंख्या 54. 54 धावा दाफलकाती लागल्यात. पहिल्या षटकात 26, त्यानंतर 10, नंतर 14, 26 खूप धावा आल्या. पण त्यानंतर कमबॅक केलं. पण त्यानंतर आता आपण बघितले तर निलेशच्या या दुसऱ्या चेंडूचा चौकार आलाय. 54 झालाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. इथून आपण पाहू शकता. निलेश रमेश. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. रमेश थोडेसे नाराज होत आहेत कारण जी हाईट पाहिजे होती ती मिळाली नाही. हाईट. डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे. इनसाइड एज बॅटर बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौकार आल्यानंतर बघा थोडासा इथे संघर्ष वाढला होता आणि त्या संघर्षातून बॅटर बाद झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर विनोद येतोय. तर गणेशला जरा आमच्या मुख्य व्यासपीठावर जरा यायचंय, समर्थन कक्षामध्ये यायचंय.
नाही, स्पर्धेमध्ये 117 चौकार आणि 73 षटकार लागलेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय वापसी केली बघा. निलेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला, पण विनोदला पाहू शकता. फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंड. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 56 झाल्यात. अंतिम चेंडू. किती धावांचं लक्ष तपायचं. शरद काका आल्यात. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. पाहिजे किती धावांचं लक्ष राहतंय आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. फुलटॉस होता यावेळेला. इथे बॅटर बाद आणि धावा झाल्या 56-57 धावांची गरज असणार यावेळेला. आपण बघितलं तर मंगेश इलेव्हन वाडेकर संघासमोर 14.25च्या शासन धावा करायच्या. विकेट आहे. विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. नाही काय सुरुवात चांगली केली होती सुभाषने. पहिल्या षटकात 26 नंतर 10 14 6. राजेश दादा, राजेश भाणे आपण वरती या स्टेजवरती. राजेश भाणे वर या. आपण आपल्या शुभ असे आपण सन्मान करू. चला आपण काही मान्यवरांचा सन्मान करूया व्यासपीठावरती. त्याचबरोबर हरिश्चंद्र भाणे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं ओमसाई क्रिकेट संघ आडवली आयोजित आडवली चषकमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत.
मॅच सेमीफायनलचा पाहायला मिळतोय. पाटील 11 संदपच्या विरोधात मंगेश 11 वाडेगर संघ. आणि वाडेगर संघ म्हटलं की फिरकीचे गोलंदाज पाहायला मिळतात. मात्र आमचे जुने जाणते खेळाडू आणि हरिभक्त पारायण आमचे सुदाम मामा भोईर यांच्या वतीने सुद्धा त्यांच्या संघाला शुभेच्छा आल्यात. मामा आपलं स्वागत. एक अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व. आज या वयात सुद्धा सातत्याने ते रिक्षा चालवतात आणि आपल्या परिवाराचं पालनपोषण करतात. कारण त्यांना सुद्धा माहीत आहे ते वारकरी संप्रदायाचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगांच्या भक्तांना कधी पांडुरंग उपाशी ठेवत नाहीये. हा आजवरचा इतिहास आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. संघाचं आणि स्वतःचं खातं केलं गेलंय. गोलंदाज पाहतोय आपण प्रवीण पाटील, एक फिरकीचा गोलंदाज. ओ फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. ओ लीडिंग एज आहे ते. चेंडू चाललाय पाठीमागे. एक धाव एकत्रित. ओ चांगला बॉल. ओ व्हाट अ कॅच. सुपर कॅच ऑफ द डे. सुपर सुपर. सतीश पाटील ब्रिलियंट कॅच. वाह काय झेल पकडलाय. 1 हँडेड. सुपर सुपर. पहिला धक्का मंगेश 11 वाडेगर संघाला. चला वन डाऊनला गणेश पाटील, वन डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये आला. फार मोठा धक्का लागला या विजय भोईरच्या स्वरूपामध्ये. सतीश पाटीलने काय झेल टिपला मिड ऑनला. उडवला चेंडूला. फिल्डर नाहीये. जाईल चेंडू 6 या धावसंख्येसाठी. ओव्हर पिच बॉल. दुसरा षटकार या ओव्हरमध्ये. धाबा करायच्या त्या 57. प्रवीण पाटील उकळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय आता तिकडे. जाईल आता. जाईल का आणि जाऊन 4 चौकार मिळाला. 4 धावा मिळाल्या. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 आल्या. एकूण धावसंख्या पाहिली तर या ओव्हरमध्ये 18 धावा. सॉरी 19 धावा. 19 19 धावा झाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 15ची सरासरी कायम ठेवायची असताना 15 पेक्षा थोडी कमी सरासरी पाहिजे.
चला दुसरे षटक आता गोलंदाज झाल्यात गिरीश पाटील. चला गिरीश पाटील आल्यात. स्ट्राईकला निलेश कापसे, नॉन स्ट्राईकिंगला गणेश पाटील. ओ पहिलाच बॉल लेफ्ट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जातो. एक धाव मिळाली ते सुद्धा 20 धावा झाल्यात. हो स्वीप करायचं होतं या ठिकाणी. हलकसा अपील पाहा मिळतोय. जोरदार अपील. अपीलामध्ये जास्त उत्साह पाहिला आपण. पंच आमचे सुनील भाणे सर. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पहा मिळतात आपल्याला. सामन्यामध्ये रंगत येईल कारण दोन संघ अगदी बलवान आहेत. आता एकमेकांच्या विरोधात खेळत असताना एकाने धावा कुठल्यात 57 करायच्यात. या मॅचमध्ये उडवलंय चेंडूला. पहा मिळतोय अरविंद जागेवर थांबले आणि काय केलंय ते खराब फिल्डिंग. जेथे 2 धावा होत्या तिथे 4 मिळाल्या. या चुका टाळाव्या लागतील टीमला. चला इथे चौकार सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना निलेश कापसे मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑफड्राईव्ह चेंडू चालाय. स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. एकदा मिळाली. सेकंडचा कॉल आहे. विनोद पाटील आल्यात. तोपर्यंत 2 धावा येथे सुद्धा मिळाल्यात. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. ओ चांगला चेंडू. कीपर बीट. डॉट बॉल आला होता. 1 धाव मिळाली येते बाईच्या स्वरूपामध्ये. आता शेवटचा चेंडू. 29 धावा येते सुद्धा झाल्यात. ओ चिप शॉट खेळाय. फटका चांगला येते. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे. 1 धाव मिळाली. चांगलं षटक पाहायला मिळालं. चौकार जरी आला मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये. पाणी घेऊन जा. 2 ओव्हरचा खेळ संपला. येथे सुद्धा 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 30 झाल्या आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 27. बारा चेंडू 27 करायचे आहेत.
19 आलते हा. पहा पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 आल्या. तीस धावा झाल्या. 57 करायचे आहेत, मग राहिल्या 27च ना. बरोबर आहे ना. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आता 12 मध्ये 27 करायचे आहेत. गोलंदाज विनोद पाटील, तिसरे षटक. चला सामना सुरू होतोय. 12 मध्ये 27. पहिलाच बॉल. यावेळेस फुलटॉस. कॉल आहे. षटकार समोर 6. खेळाडूला नाही आहे, प्रेक्षकांसाठी. गणेश पाटील 646. अद्यापर्यंत चांगल्या धावा आल्यात गणेशच्या बॅटमधून. येथे सुद्धा सेकंडचा कॉल आहे, मात्र एकच जाऊ. स्किट झाले निलेश कापसे त्या ठिकाणी. अद्याप 20 धावसंख्येची गरज आहे. सुभाष भाणे यांचं आगमन. स्वागत आपला. 10 मध्ये 20. येथे पुन्हा एकदा फुल टॉस. त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला. षटकार. तीन चेंडूवरती 2 षटकार आले. हो, चांगला चेंडू. कीपर बीट झाल्यात. एकच धाव. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाले. 8 चेंडू 13. हो, चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. 7 चेंडू 13. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये फार महत्वाचा असेल. चौकार षटकार येईल का, की विकेट मिळेल, की एखादा चेंडू डॉट की धाव. दोन्ही संघांच्या तुलनेतून चांगला. यावेळेस फटका चांगला आहे आणि षटकार. आता 6 चेंडू 7. चला आता 6 मध्ये 7.
शशांक पाटील. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल, 1+1. दोन धावा. चिप शॉट, फटका चांगला आहे, हवेत खेळल्यात, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. एका धावेची गरज. चला, स्कोर इज लेवल, इक्वल झालाय. आणि येथे विजयाचा चौकार आलाय गणेश पाटीलच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग केली गणेश पाटीलने आणि सामना जिंकलाय मंगेश एलेवन वाडेकर संघ. पोहोचतोय तो फायनल मध्ये आणि फायनल मध्ये लढत होईल आता आयरेच्या विरोधात मंगेश एलेवन वाडेकर संघामध्ये फायनलचा सामना.